नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती कशी करायची याचं एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही आता मागच्याच याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की केळी, संत्रा, आंबा पिकं दाखवतो तुम्हाला मी. बघा समोर, लगेच बघत राहा. हे आहे पपईचं झाड, हे आहे धुऱ्यावरची लागवड ज्यामध्ये नारळ आणि चांगले नामांकित प्रकारचे आंब्याचे झाडं पण, याची पण लागवड आपण केलेली आहे. मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला भरपूर सारी फळं हे आपण बाहेर बाजारातून विकत घेतो, पण आपण आपल्या बांधावरती शेतामध्ये कधीही त्याची लागवड करत नाहीत. तुम्ही बघा, माझ्या शेतीमध्ये हर एक प्रकारचं तुम्हाला फळ खायला, ज्या मोसममध्ये जे फळ येतं, ज्या मोसममध्ये ज्या हंगामात जे फळ येतं ते माझ्या शेतामध्ये तुम्हाला खायला मिळेल. ऊस आहे, ऊसाच्या लगतच धुरा आहे, धुऱ्यावरती आंबे आहेत, फणस आहे, जे म्हणसाल ते आहे. बघितलं, आंब्याला पण आता चांगल्या प्रकारे बहर आलेला आहे. ऊसाच्या लगत आंतरपीक घेतलेलं आहे मी. ऊसाच्या बेडवरतीच हरभरा हे आंतरपीक घेतलेलं आहे आणि जवळपास चांगल्या प्रकारे विकत आणायची काम पडणार नाही अशा प्रकारे आपण घरच्या घरीच भाजीपाला पण केलेला आहे. वाटाणा आहे, गहू आहे, भाजीपाला भरपूर जो लागेल तो खायला, तो भाजीपाला आहे. त्या लगतच आपलं एक आंब्याचं झाड आहे. बघितला तुम्ही आंबा जवळपास 1.5 गुंठ्यामध्ये एक आंबा आहे आणि आंब्याला बहर असा आलेला आहे की खूप भयानक बहर आलेला आहे. आंब्याच्या खाली मेथीची भाजी लागलेली आहे खायसाठी आणि बघू शकता तुम्ही आंब्याला कसा बहर आलेला आहे आपल्या. तर खूप छान प्रकारे आंबा पण ह्या वर्षी फुटलेला आहे. निसर्गानं साथ दिली तर शेतकऱ्याचं सोनं होतं, हे तुम्हाला नक्कीच चांगल्याच प्रकारे माहिती आहे. हे ड्रॅगन फ्रूट आहे, 5 कलम आहेत याच्यावरती घातलेली. एक चांगली कलम वाढून वर गेलेली आहे. गांजर वगैरे सर्व आहे खायला. आणि हा आहे लसण, हे चिकूचं झाड आहे. 2015ला कलम आणली होती. खूप छान प्रकारे, खूप गोड चिकू आहे. जवळपास सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो. आपणही चांगल्या प्रकारे शेती करू शकतात. इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपण शेतीमध्ये चांगलं मन घाला, जेणेकरून आपल्या समोरच्या पिढीला आणि आपल्या लेकराबाळांना, आईवडिलांना सगळ्यांना खायला भेटेल आणि बाजारातून आणायची गरज पडणार नाही. अशी तुम्ही शेती करा. आवडलं असेल तर नक्की लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. धन्यवाद. राम राम.